नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर खूप दिवसानंतर भावांनो आपण इथे व्हिडिओ आणलेला आहे। आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते गणपती बाप्पा स्पेशल इथं असणार आहे, कारण आपण आता इथून पुढे गणपती बाप्पाची जे काही आपली सिरीज राहते दरवर्षीप्रमाणे ते इथून चालू करणार आहे। भावांनो व्हिडिओ खरंच खूप खास झालेला आहे। व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि जशी आपण रेग्युलर एडिटिंग करता सेम तशा प्रकारची एडिटिंग आपण इथे केलेली आहे। यामध्ये तुम्हाला अजून ॲडव्हान्स एडिटिंग सुद्धा आपल्या चॅनलला इथे भेटून जाईल। त्यासाठी फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या यूट्यूब चॅनलचं जे काही खाली सबस्क्राइबचं बटन आहे तिथं करून टाका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। व्हिडिओला लाईक केल्यानंतर खाली तुम्हाला सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटला तिथं भेटून जाईल। जे काही मी कोड दिलेला आहे ते तुम्हाला वेबसाईटला जाऊन सर्च करायचं आहे। ते सर्च केल्यानंतर तुम्हाला आपलं सर्व मटेरियल तिथे डाउनलोड करायला भेटून जाईल। तर चला पाहून आपण आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे तिथं चालू करूया। तर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं अलाइट मोशन ॲप इथं चालू करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिथून तुम्हाला आपलं अलाइट मोशन ॲप डाउनलोड करायचं आहे। अलाइट मोशन ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला आपल्या वेबसाईटला भेटून जातील। ते तुम्हाला तिथे इन्स्टॉल करायचे आहे। बघू शकता मी शेक इफेक्ट आणि बीटमार्क इथे इन्स्टॉल केलेली आहे। हे दोन्ही इथे इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, बीटमार्क मध्ये जाऊन आपला आजचा जे काही ओव्हरलेचा व्हिडिओ असेल ते इथे लावून घ्यायचा आहे। आपला ओव्हरलेचा जे काही व्हिडिओ आहे ते मी असं इथे लावून घेतो। ओव्हरलेचा व्हिडिओ इथे लावून घ्यायचा आहे आणि याची ड्युरेशन तुम्हाला आपल्या पहिल्या बीटमार्क पर्यंत इथे ठेवायची आहे। अशी 10.57 या बीटमार्क पर्यंत तुम्हाला याची ड्युरेशन ठेवून एक्स्ट्राचा जे काही पार्ट असेल याचा हे इथे तुम्हाला ट्रिम करायचा आहे। हे इथे असं ट्रिम झाल्याच्या नंतर याला काय करायचं, सुरुवातीला जाऊन प्लस मध्ये जाऊन याच्यावर तुम्हाला एक आपली जे काही पीएनजी आहे ते इथे लावून घ्यायची आहे। आपण लगेचच आपली जे काही पीएनजी आहे ते सुद्धा इथे लावून घेऊया। ही पीएनजी तुम्हाला लावून द्या। पीएनजीला काय करायचं, थोडी तसं ऍडजस्ट करायचं आहे, कारण ही पीएनजी थोडी त्याची दिसून यावं। तर पीएनजीला थोडं आपण असं इथे छोटं करूया, झूम इन करूया आणि पीएनजी अशी इथे लावून घ्यायची आहे। पीएनजी अशी इथे लावल्याच्या नंतर मागायला जे काही व्हिडिओ आहे ते तुम्हाला इथे सेट करायचं आहे आणि पीएनजीची ड्युरेशन तुम्हाला काय करायचं आहे, इथे ड्युरेशन सुरुवातीला एवढीच ठेवायची आहे आणि आपल्या शेक इफेक्ट मध्ये जाऊन आपलं जे काही पहिला जे काही शेक इफेक्ट आहे ते इथं कॉपी करायचा आहे। हा शेक इफेक्ट इथं कॉपी करून तुम्हाला बॅक यायचं आपल्या बीटमार्क मध्ये आणि आपल्या त्या पीएनजीला ही जे काही इफेक्ट आहे ती तिथे पेस्ट करून टाकायचा आहे। हा इफेक्ट इथे लावल्याच्या नंतर बघू शकता याच्या साईडनं पण आपली पीएनजी इथे दिसून येते। तर काय करा, इफेक्ट्स मध्ये जाऊन हे टाईल्सचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला बंद करायचं आहे। इथे जे काही दुसऱ्या नंबरचं टाईल्सचं ऑप्शन आहे हे सुद्धा बंद करायचं आहे आणि त्यानंतर वरचं एक सुद्धा जे काही ऑप्शन आहे ते त्याचं तुम्हाला इथे बंद करून टाकायचं आहे। तर हे एवढं तुम्हाला दोन ऑप्शन इथे तुम्हाला बंद करायचे आहे। हे ऑप्शन इथे बंद केल्याच्या नंतर या पीएनजीची ड्युरेशन तुम्हाला आपल्या पहिल्या बीटमार्क पर्यंत इथे वाढवून घ्यायची आहे। जिथपर्यंत आपण आपला व्हिडिओ लावला तिथपर्यंत आपल्याला या पीएनजीची ड्युरेशन इथे वाढवून घ्यायची आहे। अशी इथे ड्युरेशन वाढल्याच्या नंतर इथून पुढे जे काही बीटमार्क येतील त्याच्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे जे काही आपले फोटो आहेत ते इथे लावायचे आहे। मी तुम्हाला गणपती बाप्पाचे सगळे फोटो खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तुम्ही तिथून ते फोटो इथे वापरू शकता। तर बघू शकता मी आपले जे काही फोटो आहे तिथे लावून घेतो आणि फोटोला तिथे बरोबर इथं असं ऍडजस्ट करून घेतो। काही फोटो असे फुल स्क्रीन असतील, याला काय करायचं, फिट कंपोजिशन एरिया करून त्याला इथे बरोबर आपले जे काही फोटो आहे त्याला इथं ऍडजस्ट करून टाकायचं आहे। तर काय अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो आहे मी आपले तिथून आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो असे एक इथे लावत राहतो, एक्स्ट्राचा पार्ट इथं असं कट करत राहतो आणि या आपण फोटोला तिथे फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ती इथं असं करून घेतो। बघू शकता असं लगेचच्या लगेच फोटो इथं ऍड करायचा, एक्स्ट्राचा पार्ट करून वरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते तिथे तुम्हाला असं इथं सेट करून टाकायचं आहे। तर एकामागे एक आपण आपल्याजवळ जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो इथे असे एकामागे एक इथे लावून घेऊया आणि सगळ्या फोटोला इथे बरोबर आपल्या बीटमार्क मध्ये इथे बरोबर असं इथे ऍडजस्ट करून घेऊया। जिथपर्यंत आपलं म्युझिक आहे तिथपर्यंत आपल्याला आपले सगळे फोटो इथे लावायचे आहे। आपल्याजवळ काही फोटो कमी असतील तर आपण काही फोटो इथे परत इथे लावून टाकूया। अशा प्रकारे आपल्याजवळ जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो असे इथे लावायचे आणि फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे तिथे तुम्हाला इथं एनेबल करून घ्यायचं आहे। तर काही अशा प्रकारे आपल्याजवळ हे फोटो आहे बघू शकता, याला पण असं फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा आपला हा फोटो इथे लावायचा आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ती त्याचं सेट करून टाकायचं। पुन्हा हे फोटो लावायचा, याला इथे सेट करायचं। पुन्हा याच्यानंतर आपल्याला 1-2 फोटो इथे लावावे लागतील, तर हा एक लावूया आपण, याला पण फिल कंपोजिशन एरिया करूया आणि त्यानंतर एक फोटो इथं असं लावून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते तिथे तुम्हाला असं सेट करून टाकायचं आहे।
तर हे सगळे इथं सेट केल्याच्या नंतर बघू शकता सगळे आपले बीटमार्क आहे तिथपर्यंत आपण आपले सगळे फोटो जे काही तिथे बरोबर आहे तिथे सेट केलेले आहे. तर आता यांना आपल्याला जे काही इफेक्ट आहे तिथे लावायचं आहे. इफेक्ट लावायसाठी काय करायचं आहे, आपण पहिला इफेक्ट जे काही इथं कॉपी केलेला आहे बीटमार्कला जे इफेक्ट कॉपी केला पहिल्या बीटमार्कमध्ये आपण ज्या PNG ला इफेक्ट लावला तेच तुम्हाला काय करायचं आहे, इथं सुरुवातीच्या जे काही फोटो येतील त्यांना तुम्हाला हे इफेक्ट आहे इथं पेस्ट करत राहायचं आहे. बघू शकता सुरुवातीला जे आपण फोटो लावले त्यांना तुम्हाला इथे इफेक्ट लावत राहायचं आहे. जवळपास सुरुवातीचे हे 2 हे 3 आणि चौथा 5वा 6वा आणि हे 7वा हे 7 फोटोना जे काही तुम्हाला हा पहिलावाला इफेक्ट जे आपण आताच कॉपी केलता आपल्या PNG ला लावला होता ते जशाच तसा इफेक्ट इथं कॉपी करून इथं फक्त पेस्ट करायचा आहे पहिल्या 7 फोटोला. तर या पहिल्या 7 फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, बॅक येऊन जायचं आणि आपल्या शेक इफेक्ट मध्ये जाऊन जे काही आपलं हे दुसरावाला इफेक्ट आहे हे इथं कॉपी करायचा आहे. हा इफेक्ट इथं कॉपी करून आपल्या परत बीटमार्क मध्ये जायचं आहे. तुम्हाला इथं आपल्या बीटमार्क मध्ये जाऊन आता काय करायचं, 7 फोटोच्या नंतर पुढचे जे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोना तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे. बघू शकता सगळ्या फोटोला तुम्हाला इथं सिलेक्ट करून डायरेक्ट पेस्ट इफेक्टचे जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं सेट करत राहायचं आहे. असं इथं पेस्ट करून टाकायचं. जेवढे आपले सगळे फोटो आहेत त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हे इफेक्ट डायरेक्टली इथं पेस्ट करत राहायचं आहे. एका मागे आपल्याला जेवढे काही फोटो असतील त्या फोटोला इथं सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचे जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं असं करून टाकायचं आहे. तर या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं लावायच्या नंतर आता इथं काय करायचं आहे, आपण जिथून फोटो लावले तिथे येऊन तुम्हाला एक शेप इथं ऍड करायची आहे. शेप अशी तुम्हाला इथं मोठी करून घ्यायची आणि याला जे काही कलर अँड फिल मध्ये जाऊन ग्रेडियंट इथं सिलेक्ट करायचा आहे. ग्रेडियंटचा काळा कलर खाली पांढरा कलर असं इथं वर घ्यायचा, म्हणजे खालच्या बाजूला जशी आपण डेमोला शॅडो टाकली ते शॅडो आपण इथे टाकायला. तर बघू शकता ग्रेडियंट ऍड करायचं, काळा कलर असा खाली करून पांढरा कलर वर घ्यायचा काय अशा प्रकारे आणि याची इथे ड्युरेशन शेवटपर्यंत इथे वाढवून टाकायची. आणि या जे काही ग्रेडियंटचं जे काही आपल्याला ब्लेंडिंग आहे ते तुम्हाला इथे लाईटनमध्ये जाऊन कॉन्ट्रास्ट मध्ये जाऊन ओव्हरले मध्ये इथं करून घ्यायचं आहे. याची ब्लेंडिंग इथे ओव्हरले मध्ये केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, बघू शकता काय अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ इथे दिसून येईल. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, जिथून आपण फोटो लावले तिथेच आपली एक जी PNG इथे लावून घ्यायची जी आपण सुरुवातीला लावली होती. तर ते आपण PNG इथे लावून घेऊया. PNGची ड्युरेशन पण तुम्हाला शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे आणि थोड्याला तिथे झूम इन करायचं आपल्या जे काही PNGला आणि बरोबर आपल्या जे काही स्टेटस आहे आपलं त्याच्या इथे खालच्या साईडला इथं ऍडजस्ट करून टाकायची काय अशा प्रकारे. बघू शकता अशा प्रकारे आपली PNG इथे दिसून येईल. तर हे असं इथं जायच्या नंतर आपला व्हिडिओ इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे. तुम्हाला फक्त वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. आपली व्हिडिओची जी काही सेटिंग असते ते आपण काय करूया 1440 इथे ठेवूया आणि बाकी मग सगळी सेटिंग ओके आहे. बाकी इथं तुम्ही बघू शकता याची क्वालिटी तुम्ही इथं हाय करू शकता तुमच्या फोनला सपोर्ट करत असेल तर, आणि डायरेक्ट इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भावनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.